कोण्या गावच्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो? तालुका स्तरावर म्हणजे जवळपास आजूबाजूचे 17 गावांना याचा लाभ शेतकरी मित्रांनो, खोडशिवणी येथे आणि सडक अर्जुनी तालुक्यातील उपकेंद्र महावितरण कंपनीचं उपकेंद्र या ठिकाणी सुरुवात झालेले आहे. अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या लोड विषयी पंप सुरू राहते. आपल्या गावामध्ये पंखे चालत नाही. या संदर्भामध्ये आमच्या राजकुमार बडोले साहेब यांनी पाठपुरावा करून हा उपकेंद्र या ठिकाणी आणलेला आहे. एक बैठक झाली होती, जिल्ह्याचे अधिकारी आले होते आणि देवरीचे पण अधिकारी होते, सगळे इंजिनियर. तर या संदर्भामध्ये याचा फायदा का होईल या संदर्भात आपण चर्चा करूया. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. खोडशिवणी इथून जो वीज पुरवठा होत होता हा आपल्या डव्वा उपकेंद्रातून होत होता आणि ते डव्वा उपकेंद्राचा जो वीज पुरवठा होता तो गोंदियावरून होत असल्यामुळे तिथे डव्याला इथे सुरू झाल्यामुळे दव्वा उपकेंद्र अंतर्गत येणारे जे जे काही गाव होते कमी दाबाने मिळणारा, तर त्या लोकांना याचा निश्चितच फायदा होईल. चांगल्या दर्जाची त्यांना वीज पुरवठा चांगल्या दाबाने त्यांना मिळेल. इथले जे अधिकारी आहेत देवरीचे फुलझडी साहेब सर, या ठिकाणी जो उपकेंद्र महावितरण कंपनीचा सुरू झालेला आहे, तर सर शेतकऱ्यांना विषयी काय मत? बघा, आता इथला जो परिसर आहे, इथले जे आजूबाजूचे गाव खोडशिवणी इथून जो वीज पुरवठा होत होता हा आपल्या डव्वा उपकेंद्रातून होत होता आणि ते डव्वा उपकेंद्राचा जो वीज पुरवठा होता तो गोंदियावरून होत असल्यामुळे तिथे डव्याला विजेचा व्होल्टेज आहे किंवा त्याला आपण भार म्हणतो तो फार कमी प्रमाणात येत होता. तर त्याच्यासाठी हा उपकेंद्र इथे उभारण्यात आला आहे आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा व्होल्टेज आणि त्यांना अखंडित वीज पुरवठा इथे केला जाईल. या ठिकाणी जे अधिकारी कोण कोण आले म्हणजे आज आपण हा उपकेंद्र इथे कार्यान्वित केला आहे आणि त्या कार्यान्वित करायच्या उद्घाटनाला गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता रंगारी सर आले होते, सोबतच अधीक्षक अभियंता राठोड साहेब आले होते आणि सोबत खोडशिवणी ग्रामपंचायतचे सरपंच आणि इतर सदस्य सुद्धा इथे उपस्थित होते. तर सर आता या जो आहे आता खोडशिवणीचा उपकेंद्र, तर कोण्या गावच्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो? गाव तालुका स्तरावर म्हणजे जवळपास आजूबाजूचे 17 गावांना याचा लाभ. तर सर मला सांगा, आता या ठिकाणी जे आलेलं आहे किती केवी म्हणजे इथे 5 MVA चा आपण ट्रान्सफॉर्मर ची उभारणी केलेली आहे आणि 33/11 केवी केंद्र आहे. तर मी सुनील रेवतकर, उपकार्यकारी अभियंता, सडक अर्जुनी, महावितरण. तर सर याचा फायदा कसा होईल शेतकऱ्यांना? सडक अर्जुनी तालुक्यामध्ये दव्वा हे 132 गोंदिया मुंडीपार इथून जवळपास 40 ते 45 किलोमीटर अंतरावर तिथून जो येणारा जो 33 केवी आहे, दव्यापर्यंत येणारा 33 केवी, त्याच्यामुळे तिथे जे आहे ते कमी दाबाने तो तिथे येत होता आणि त्याच्यानंतर ते दव्यानंतर जे शेवटचे जे गावं जे सुद्धा त्याच्यानंतर तिथून लांब असल्यामुळे त्यांना सुद्धा विजेचा जो ज्या दाबाने मिळायला पाहिजे त्या दाबाने व्यवस्थित मिळत नव्हता. त्याच्यामुळे इथे एक ACF स्कीम अंतर्गत खोडशिवणी येथे आपलं हे 33/11 केवी उपकेंद्र इथे स्थापित करण्यात त्याचं आज उद्घाटन झालं. त्या उद्घाटनासाठी माननीय मुख्य अभियंता श्री रंगारी साहेब हे आले होते, सोबत अधीक्षक अभियंता राठोड साहेब. आता सर जसं आता खोडशिवणी झाला तर आणखी असे काही करतील का मंत्री लेवलवरून आणखी मंजूर? तालुक्यासाठी बोलतो आम्ही, तालुक्यासाठी अजूनही करता येईल. आता तसं आम्ही RDSS स्कीम मध्ये काही सबस्टेशन जे आहे, सोंदड झालं, कोमारा आहे, त्याच्यानंतर मुंडीपार सबस्टेशन वगैरे आहे, इथे सुद्धा आम्ही ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर चे आम्ही प्रस्ताव केलेले आहे. भविष्यात जर झाले आणि ते जर सर्व झाले तर या सडक अर्जुनी तालुक्यातील जे काय आहे कमी दाबाचा आणि ओव्हरलोड जे होतो ते सबस्टेशन निश्चितच फायदा ग्राहकांना होईल. सोलर शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे 3 एकर शेती आहे, एकच प्लॉट आहे, रोडवरती आहे, तर शेतकऱ्यांसाठी काय मेसेज आहे? म्हणजे तुम्ही मंजुरी मिळू शकते आपल्याला? सध्या तिथे आता गव्हर्नमेंटचे जे काही म्हणजे जागा आहे त्यांना आधी सध्या प्राधान्य देतात. जर ते जर उपलब्ध नसेल तर मग त्याच्यानंतर जागा
शेतकऱ्यांच्या मनात जे काही उपलब्ध करून देत असेल तर त्यांचा याच्यात प्राधान्य प्राधान्य देण्यात येईल. तर असे होते आपले अधिकारी रेवतकर सर. धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया.